तुम्ही कधी गव्हाच्या पिठाचे असे रोल करून उकळत्या पाण्यामध्ये सोडला का हो? अगदी पोटभरीचा नाश्ता तयार. आता नेमकं कसा करायचं बघा. जसं आपण गव्हाचं पीठ चपातीसाठी मळतो तसं मळून घ्यायचं. जशी चपाती लाटतो तशी लाटून घ्यायची आणि मध्ये पेन्सिल घालून रोल करायचा. आता माझ्याकडे पेन्सिल होती, तुमच्याकडे स्टिक असेल त्याने रोल करू 4 ते 5 रोल करून घेतले. उकळत्या पाण्यामध्ये हे रोल 10 मिनिटं शिजून घेतले. नंतर ह्या चाळणीवरती काढून थोडेसे थंड करून घेतले. थंड झाल्यानंतर तुम्हाला हव्यात त्या आकारामध्ये कापू शकता. तर इथं मी बघा पास्त्याचा आकार दिलेला आहे असा. तर सर्व रोल ह्या पद्धतीने चिरून घेतलेले आहेत. गॅसवरती कढई ठेवून तेल घातलं. उभा पातळ चिरलेला एक कांदा घातला. अर्धा चमच आलं लसूणची पेस्ट घातली. हलका कच्चापणा जाऊसपर्यंत परतून घ्यायचं. नंतर शिमला मिरची, गाजर, थोडंसं मीठ घालायचं म्हणजे लवकर भाज्या नरम होतात. वरून आपण तयार केलेला नाश्ता आणि काही सॉसेस घालणार आहोत. रेड चिली सॉस, टॅमॅटो सॉस आणि सोया सॉस मिसळून घेतल्यानंतर थोडंसं मिरीपूड, कांदापात, कोथिंबीर आणि मीठ घालून मिसळून मुलांच्या संध्याकाळच्या चटरपटर भुकेसाठी पौष्टिक आणि पोटभर नाश्ता तयार.